मानवी आयुष्य जगत असताना वेळ कशी येईल हे मात्र सांगता येत नाही. सटाणा तालुक्यातील वटर या गावात राहणार 3 वर्षीय स्वराज्य खैरनार या बालकाचा काल दिनांक 23 जून रोजी रात्री मोठ्या धूमधडक्यात वाढदिवस साजरा करण्यात आला होता. परंतु नियतीच्या खेळाने सकाळी त्याच बालकाची अंत्यविधी करण्याची वेळ या कुटुंबावर आली. स्वराज्य हा झोपेत असताना पहाटेच्या सुमारास कोबरा या जातीच्या सापाने चावा घेतल्यानंतर स्वराजने आपल्या आई वडिलांना काहीतरी चावल्याचे सांगितले. त्यानंतर स्वराजला सर्पजन झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लागलीच वीरगाव येथे आरोग्य केंद्रात फोनवरून सूचित केले. परंतु वीरगाव आरोग्य केंद्रात उपचार करण्यासाठी कोणीही उपलब्ध नव्हते. ड्युटीवर असलेल्या कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी तृप्ती सोनोने ह्या उपस्थित नसल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांनी उडीचे उत्तरे देऊन स्वराजला सटाणा ग्रामीण रुग्णालयात जाण्यास सांगितले. मात्र रस्त्यातच त्याची प्राणज्योत मावळल्याने कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला आहे. यानंतर स्वराज्याच्या कुटुंबियांनी वीरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आरोग्याच्या सेवेत हलगर्जी केल्याचा गंभीर आरोप करत स्वराज्याच्या मृत्यूचं हेच अधिकारी कर्मचारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना स्वराज्याचे वडील यांनी अधिक माहिती दिली. बघूयात सविस्तर. माझं नाव स्वप्नील ज्ञानदेव खैरनार. रात्री माझा पुतण्या स्वराज सागर खैरनार त्याला सर्पदोष झाला. 4 वाजता घरी. 4 वाजेनंतर आम्ही 4:10 वीरगाव उपकेंद्रात म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रात आम्ही त्याला नेले असताना तिथं कोणीही डॉक्टर अवेलेबल नव्हता आणि सर्पदोष त्यांनी डायरेक्ट सांगितलं की इथं कुठल्याही प्रकारची स्किट नाही आणि आम्ही इथून फोन केल्यावर सुद्धा ते उठलेले नव्हते. आम्ही तिथं जाऊन त्यांना उठवलं. आमचे 15-20 मिनटं त्यांनी घेतले. आमचं बाळ रडत होतं वीरगाव पेशी बसून. आम्ही त्यांना ते रेफर करू आम्ही ते त्यांचे कागदपत्र काही स्वीकारले नाही. डायरेक्ट सटाण्याला गेलो. सटाण्यात जाता जाता रस्त्यावर आमच्या बाळाचा मृत्यू झाला. तर दोषींवर तिथं कडक कारवाई करण्यात यावी हीच आमची मागणी. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, कळवण.